अगदी मोतीचूर सारखे दिसणारे आणि चवीला सुद्धा तेवढेच अप्रतिम असे हे मस्त खुसखुशीत, मऊ आणि दाणेदार हे बेसनपुरीचे लाडू आज आपण बघणार आहोत. तर बेसनाचे लाडू म्हटले की ते टाळ्याला चिटकणे वगैरे असे होते. पण हे बेसनपुरीचे लाडू म्हणजेच दामट्याचे लाडू तसे अजिबात लागत नाही आणि चवीला सुद्धा मोतीचूर सारखेच लागतात. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोतीचूर सारखेच हे लाडू बनवण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणात हे जे वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे ते अगदी योग्य प्रमाणात सांगितलेले आहे. तर तुम्ही सुद्धा येथे वाटीचा वापर करून अगदी परफेक्ट प्रमाणात हे मोतीचूर सारखे दिसणारे म्हणजेच दामट्याचे लाडू बनवू शकतात. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे आता आपण हे लाडू बनवण्यासाठी 4 वाटी इतके हे बेसन पीठ घेतलेले आहे. तर हे बेसन पीठ मी हे घरातलेच बारीक जे नॉर्मल आपण बेसन पीठ दळून आणलेले असते तेच वापरलेले आहे. परंतु इथे थोडेसे जाडसर म्हणजेच रवाळ असे हे पीठ वापरले तरी सुद्धा चालणार आहे. तर या 4 वाटी पिठामध्ये मी येथे पाव चमचा इतके हे मीठ टाकलेले आहे. आणि आता मी तुम्हाला इथे पाण्याचे सुद्धा प्रमाण सांगणार आहे. तर मी येथे 1 वाटी ही पूर्ण पाण्याची भरून घेतलेली आहे आणि लागेल तितके आपल्याला हे पाणी आपल्याला टाकायचे आहे. तर बेसन पीठ भिजवण्यासाठी आपल्याला खूप कमी प्रमाणात पाणी लागते, म्हणूनच आपण थोडे थोडे करून हे पाणी येथे टाकून हे पीठ जे आहे ते भिजवून घेणार आहोत. तर येथे मी तुम्हाला सांगणारच आहे शेवटी की आपल्याला किती पाणी लागलेले आहे असे. तर हे थोडे थोडे करून हे सर्व जे पीठ आहे ते मी भिजवून घेत आहे. आणि हा जो गोळा आहे तो आपल्याला थोडासा घट्टसर असाच भिजवायचा आहे. तर जास्त सैलही भिजवायचा नाही, कारण बेसन पीठ हे थोडेसे चिकट असते, म्हणूनच आपल्याला थोडेसे हे घट्टसर असेच हे भिजवायचे आहे. तर बघा, येथे मी 1 वाटी हे पाणी घेतलेले होते, तर येथे पाव वाटी पाणी उरलेले आहे. म्हणजेच आपल्याला 4 वाटी बेसन पिठासाठी पाऊण वाटी इतके हे पाणी लागलेले आहे भिजवण्यासाठी. तर तुमचे बेसन पीठ हे कसे आहे, तुम्ही घरची डाळ वापरलेले आहे की रेडीमेड बेसन पीठ वापरलेले आहे, तर त्यानुसार तुम्हाला हे पाणी लागू शकते. म्हणून तुम्ही तो पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकतात. तर येथे आपला जो गोळा होता तर त्याच्या मी छोटे छोटे या लाट्या करून घेतलेल्या आहेत सर्व. आणि या सर्व लाट्या आहेत ना, त्या आपण एकदम छोट्या छोट्या बारीकच करायच्या आहेत. म्हणजेच आपण जितकी बारीक पुरी लाटतो तितकी आपल्याला ही जी पुरी आहे ती छानपैकी अशी तळून होते आणि आपले लाडूसुद्धा लवकर बुरशीपणा येत नाही लाडूंना. म्हणजेच पुरी छान तळली गेली की लाडू पण छान होतात आणि जास्त दिवस टिकतात. तर मी येथे एक एक करून असे या सर्व पुऱ्या करून घेतल्या आणि एका साईडला मी येथे तेल ठेवलेले होते गॅसवर. तर तेल गरम करून गॅसची फ्लेम मी एकदम मंद ठेवलेली होती आणि येथे एक एक अशी करून मी ही सर्व पुरी तळून घेत आहे. तर या बेसन पुऱ्या आपल्याला फुगल्याच पाहिजे असे काही नाही, कारण की आपल्याला त्याचा चुराच करायचा आहे म्हणून. तर त्या मी येथे एकदम बारीक अशा लाटून घेतलेल्या होत्या आणि येथे एक एक पुरी करून या सर्व तळून घेतलेल्या आहेत. तर येथे मी तुम्हाला हे सांगायचे विसरली की त्यावर मी पुरी का ठेवली होती. तर पुरीमधील जे तेल असते ते सर्व आपल्या त्या पुऱ्यांना लागते आणि म्हणजेच आपले जे तेल आहे ते वाया जात नाही. आणि अशा प्रकारे आपण या ज्या सर्व पुऱ्या आहेत त्या बारीक करून घेत आहोत. तर येथेच त्याच परातीमध्ये त्या सर्व पुऱ्या टाकून घेतल्या आहेत मी आणि त्या आपण सर्व हाताने जेवढ्या बारीक होतील तेवढ्या करून घेतलेल्या आहेत. आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यात आपण हा चुरा थोडा थोडा टाकून दळून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा जो चुरा आहे जास्त बारीकही करायचा नाही आहे, रवाळ असा ठेवायचा आहे. तर मी येथे बाजरीची गाळणी घेतलेली आहे, थोडीशी जाडसर अशी. तर त्याने आपल्याला हा जो चुरा आहे तो गाळून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी रवाळ असे हे आपल्याला जो चुरा आहे तो करून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी हा सर्व चुरा मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे आणि बारीक असे हे रवाळ असे हे सर्व करून घेतलेले आहे. तर आता एका साईडला आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत. तर 4 वाटी बेसन पिठासाठी येथे मी 1 वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे साखरेची आणि त्यासाठी येथे मी 1 वाटी इतके पाणी घेतलेले होते, परंतु आपली साखर बुडेल तेवढेच आपल्याला पाणी टाकायचे आहे. म्हणजेच आपण येथे अर्धी वाटी इतके हे पाणी टाकलेले आहे आणि आपण आता या साखरेचा पाक करून घेणार आहोत.
तर येथे आपला हा पाक आपल्याला एकतारी बनवायचा नाही, तर थोडा आपल्याला घट्टसर असा बनवायचा आहे. आणि एका साईडला येथे मी 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत आणि येथे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दळून घेणार आहोत. तर हे जास्तही बारीक दळायचे नाही, रवाळ असेच ठेवायचे आहे. जर आपण हे काजू बदामाचे कापून घेतले तर लाडू वळवताना आपल्याला व्यवस्थित जमत नाही, तर तुकडे केल्यामुळे काही लाडूंमध्येच येतात, तर काही लाडूंमुळे मध्ये येत सुद्धा नाही. म्हणून आपण हे पूर्ण बारीक मिश्रण करून यात टाकलेले आहे. तर एका साईडला आपला हा जो पाक आहे तो येथे आता बनत आहे. तर येथे आपला एक तारी पाक तर झालेलाच आहे, परंतु आपल्याला थोडासा अजून घट्ट बनवायचा आहे. तर त्यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे, नारंगी कलर. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे पिवळा कलरसुद्धा टाकू शकतात. तर येथे आपला जो पाक आहे हे बघा, ही अशी तार आपली ही धरली गेली पाहिजे, म्हणजेच थोडीशी घट्टसर अशी ही तार झाली की मग आपल्याला हे जे लाडूंचे मिश्रण आहे ते आपल्याला यात सर्व टाकून द्यायचे आहे. तर हे मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ही 2 ते 3 मिनिटे कमी गॅसवरच परतून घ्यायचे आहे. जर आपण हे गॅसवर व्यवस्थित परतले गेले नाही तर ते लाडू लवकर खराब होतात आणि जास्त दिवस टिकत नाही. म्हणून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे कमी गॅसवरच हे परतून घ्यायचे आहे. आणि सर्व आपल्याला हा जो पाक आहे तो या मिश्रणामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. तर येथे आपला जो पाक आहे तो पूर्णपणे छान मिसळलेला आहे आणि पूर्ण अगदी परफेक्ट प्रमाणात हा पाक झालेला आहे. तर येथे मी अर्धा चमचा ही वेलची पूड घेतलेली आहे आणि यात मिक्स केलेले आहे आता आपण. तर वेलची पूडसुद्धा आपण येथे मिक्स केल्यानंतर आपण येथे आता अर्ध्या तासासाठी हे झाकण ठेवून देणार आहोत. आणि येथे अर्ध्या तासानंतर बघू शकताय आपले जे मिश्रण आहे ते थोडेसे घट्ट होते, म्हणजेच थोडासा असा कडक गोळ्यासारखा होतो, परंतु हाताने आपण ते असे हे मोकळे लगेच करू शकतो आणि लाडूसुद्धा त्याचे वळू शकतात. तर मुळे आपला जो लाडूंमधील जो ओलसरपणा असतो तो सर्व निघून गेलेला असतो आणि मस्तपैकी येथे लाडू बनवण्यासाठी हे आपले जे मिश्रण आहे ते तयार आहे. तर येथे आपण जे झाकण ठेवलेले होते, तर झाकण ठेवण्याचे कारण म्हणजे आपण जो पाक मिक्स केलेला होता तो छानपैकी यात मुरवला जातो आणि आपले मिश्रण हे मस्त घट्ट होते आणि पाण्याचा जो मॉइश्चरपणा होता तो सर्व निघून जातो. येथे आता आपण अर्धा चमचा मगज बी टाकलेले आहेत आणि येथे अर्धी वाटी थोडेसे वरती मी येथे तूप घेतलेले आहे आणि तूपसुद्धा येथे टाकून घेतलेले आहे. तर तूपसुद्धा तुम्ही 1 वाटीच्या प्रमाणात सुद्धा टाकू शकतात, परंतु तुमचे मिश्रण कसे आहे त्यानुसार तुम्ही येथे तुपाचे प्रमाण घेऊ शकतात. तर जर तुमचे मिश्रण जास्त ओलसर असेल तर तुम्ही तूप हे कमी प्रमाणात वापरायचे आहे आणि जर मिश्रण हे थोडेसे कोरडे असेल तर तुम्ही अर्धी ते पाऊण वाटी येथे हे तूप वापरू शकतात. तर येथे बघा तूप टाकल्यानंतर आपल्या लाडूंमधील जो कोरडेपणा होता तो दूर झालेला आहे आणि मस्तपैकी येथे आता आपले लाडू वळवण्यासाठी हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेले आहे. तर आता येथे मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवणार आहे. तर पहिले मी फक्त हातानेच अंदाजानुसार हा लाडू बनवत आहे. तर अगदी आपल्याला गोल गोल असे हे लाडू बनवून घ्यायचे आहे. छोटे मोठे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे लाडू बनवायचे आहेत. तर येथे आपला हा जो लाडू आहे तो मस्तपैकी असा तयार झालेला आहे. आता तुम्हाला जर एकसारखे सर्व हे लाडू एकाच प्रमाणात बनवायचे असतील तर येथे तुम्ही वाटीचा उपयोग करू शकता. तर मी येथे एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि वाटी भरून येथे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घ्यायचे आहे आणि याचा असा हा लाडू बनवून घ्यायचा आहे. तर वाटी घेण्याचे कारण म्हणजेच आपले जे सर्व लाडू आहेत ते एकसारखे असे दिसतील आणि छोटे अशा पद्धतीने मी हे वाटीचे माप घेऊन हे सर्व जे लाडू आहेत ते बनवून घेत आहे. तर तुम्हाला मी हे सर्व जे लाडू कसे बनवायचे हे येथे दाखवलेलेच आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर असे एक एक करून मी हे सर्व हे जे लाडू आहेत ते इथे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी आपण हलवाईकडून आणतो मोतीचूर सारखेच तसेच हे आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि घरच्या घरी अगदी कमी प्रमाणात हे जे लाडू आहेत ते तयार होतात आणि खायला सुद्धा खूपच इतके छान लागतात की तुम्ही सुद्धा बेसन पिठाचे रव्याचे लाडू न बनवता फक्त हेच लाडू बनवणार. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसत जातील. आणि आता भेटूयात आपण पुन्हा नेक्स्ट रेसिपीसोबत. तर तोपर्यंत धन्यवाद.
आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.